स्मार्ट हब ह्या आपल्या संस्कृत चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वाक्य रचना पाहणार आहोत. संस्कृतमध्ये छोटी छोटी वाक्य कशी तयार करायची आणि ते करत असताना कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला नाम, सर्वनाम, क्रियापद यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यासाठीचे असणारे छोटे छोटे जे तक्ते आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. पूर्ण टेबल न पाठ करता सुद्धा जे कॉमन नावं किंवा सर्वनाम आपण जे दररोज वापरतो त्याच्या सहाय्यानेच आपण ही छोटी वाक्य तयार करणार आहोत. त्यासाठी आवश्यक असलेलं सर्वनाम कोणतं ते आपण पाहणार आहोत. मी या आधी सुद्धा नाम, सर्वनाम आणि क्रियापदांचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेली आहेत ह्या ग्रुपवरती. तर तुम्ही सुद्धा त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली देते, ती अवश्य पहा, त्याचाही अभ्यास करा. त्या ठिकाणी ह्या टेबलची सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि त्याचबरोबर त्याच्या पुढचा भाग म्हणजे आज जे आपण उदाहरणं पाहणार आहोत त्याचा सुद्धा अभ्यास आपल्या सर्वांना करायचा आहे. तर सुरू करूया वाक्यरचना. वाक्यरचना करत असताना आपण सर्वनाम घेतो आणि क्रियापद सुद्धा घेतो. म्हणजे मला म्हणायचं आहे की मी आली, तो आला, ते सगळे जण आले. हे छोटे वाक्य तयार करत असताना आपल्याला कशी ती तयार करायची आहे, तर ह्या तक्त्यांच्या नुसार आपल्याला ती वाक्यरचना तयार करायची आहे. ती कशी, तर सर्वनामाचा जो तक्ता आहे इथे आपल्याला दिसतोय, 3 लाईनचा हा टेबल आपण पाहतोय. तिकडे सुद्धा क्रियापदाचा टेबल आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणी लिहिलेला आहे मी पुरुष. पुरुष म्हणजे पर्सन. जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, त्याच पद्धतीने इथे सुद्धा उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष अशी त्याला नावं दिली गेलेली आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. अभ्यास करत असताना आपल्याला एक वचन आहे, एक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहेत की अनेक व्यक्ती आहेत हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर मग ते वाक्य चुकेल आणि त्याच्यानुसार घेतल्या जाणारं क्रियापद सुद्धा आपलं चुकू शकतं. म्हणून याकडे सर्वांनी लक्ष द्या. आता पहा, अहम म्हणजे मी, एक वचन, मी एकटीच आहे, अहम म्हणजे मी. आवाम म्हणजे आम्ही दोघी. वयम म्हणजे आम्ही सगळ्याजणी किंवा आपण सगळेजण, आम्ही सगळेजण. त्वम हे मध्यम पुरुष आहे म्हणजे द्वितीय पुरुष आहे, सेकंड पर्सन. त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघं आणि युयम म्हणजे तुम्ही सगळे, तुम्ही सगळेजण. आणि युयम म्हणजे तुम्ही सगळेजण. आता इथे आपण पाहतो आहे अहम, आवाम, वयम, त्वम, युवा, युयम. इथे शब्द वेगळे आहेत, इथे शब्द वेगळे आहेत. पण हे करत असताना जेव्हा सेकंड पर्सन म्हणजेच काय, मध्यम पुरुषाला आपण समोर असताना बोलत आहोत. तू केव्हा आलास, तू कशी आहेस, असं आपण विचारत असताना मध्यम पुरुषात येणारे सर्वनाम जे आहेत त्यांचा वापर करणार आहोत. त्वम कदा आगच्छसी, तू केव्हा आलीस असं विचारत असताना आपण त्वमचा इथे यूज केलेला आहे. म्हणजे त्वम हे सर्वनाम आपण वापरलेले आहे. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण अहम म्हणणार आहोत, मी एकटी, आम्ही दोघी, आम्ही सगळेजण. आणि जेव्हा आपण समोरच्याला विचारणार आहोत, तू कधी आलास, तुम्ही दोघे कसे आहात, तुम्ही सगळेजण आलात का, तेव्हा आपल्याला दुसरी लाईन वापरायची आहे. या तक्त्यातील मध्यम पुरुष आपल्याला वापरायचा आहे. आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, प्रथम पुरुष. इथे प्रथम पुरुष म्हटलेला आहे म्हणजे थर्ड पर्सन. सह, तौ, ते. सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे आणि ते म्हणजे ते सगळेजण. जेव्हा मी समोरच्या व्यक्तीशी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, तो आला होता, ते दोघे आले होते, ते सगळेजण आले होते. जेव्हा आम्ही उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष एकमेकांशी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असू तेव्हा त्या तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करत असताना आपल्याला प्रथम पुरुषातील सर्वनामांची ही रूपे आपल्याला वापरायची आहेत. सह, तौ, ते. तर अशा पद्धतीने आपल्याला एक भाग आपण पाहिला वाक्य तयार करतानाचा, की सुरुवातीला नाम सर्वनाम वापरत असताना आपल्याला काय करायचं आहे. या तक्त्यानुसार एक वचन, द्विवचन, बहुवचन पाहायचं आहे आणि त्याचबरोबर उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष ह्यानुसार आपल्याला इथला शब्द उचलायचा आहे आणि वाक्याची सुरुवात करायची आहे. आता आपण पाहणार आहोत क्रियापद. क्रियापद वापरत असताना जर का मी एक वचन जर मी उत्तम पुरुष एक वचन घेतलं असेल, मी माझ्याबद्दल बोलत असेल, तर क्रियापदामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पुरुष एक वचनाचंच क्रियापद वापरायचं आहे. म्हणजे ह्या ठिकाणचा तुम्ही जो सर्वनाम वापरताय त्याच प्रकारचे क्रियापदाचे प्रत्यय लावून तुम्हाला क्रियापद तयार करून ते वाक्य म्हणायचं आहे. उदाहरणार्थ आता या ठिकाणी मी लिहिलेलं आहे अहम पठामी. अहम पठामी म्हणजे काय, तर मी वाचते. आता क्रियापदामध्ये आपण पाहतो आहोत मी, वह, मह, सी, थ, थ, ती, तह, अंती. मी हा प्रत्यय पठय धातूला लागला. आपल्याला कुठला धातू वापरायचा आहे,
पठ, लिख, खाद, नृत्य, गच्छ, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तो धातू घ्यायचा, त्या धातूला आपल्याला या क्रियापदाचे प्रत्यय जोडायचे आहे. आणि ह्या सगळे मी म्हटलं क्रियापदाचा अभ्यास करत असताना मी क्रियापदाचा जो व्हिडिओ या आधी शेअर केलेला आहे आपल्यासोबत, त्याची लिंक मी दिलेली आहे. ह्या आधी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या क्रियापद कसं तयार करायचं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे कृपया आपण सर्वांनी क्रियापद कशी तयार होतात याची लिंक आपण जरूर पहा आणि त्यानुसार आपण इथे क्रियापद तयार करून ती वाक्यरचनेमध्ये वापरणार आहोत. तर जर का मी पठामी म्हणत आहे की मी वाचते आहे, तर मी जर का अहम स्वतःबद्दल बोलत आहे तर एक वचन उत्तम पुरुष एक वचन मी घेतलेले आहे. तर क्रियापदात सुद्धा मी उत्तम पुरुष एक वचनाचाच प्रत्यय मी वापरणार आहे. पठ या धातूला मी लावणार आहे. अहम पठामी. मी ह्यासाठी तुम्हाला सांगितलं की इथे पठचं पठामी कसं झालं हे समजण्याकरिता तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पाहावा लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. काही व्याकरणाचा भाग त्यामध्ये जास्त करून सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल की तो शब्द कसा तयार झाला. त्यानंतर आवाम पठावह, आम्ही दोघे वाचतो आहोत. वयम पठामह, आम्ही सगळे वाचतो. अशा पद्धतीने आपल्याला सर्व नामांची जी रूपे आपण घेतलेली आहेत त्याच अनुषंगाने उत्तम, मध्यम आणि प्रथम पुरुषाची क्रियापदाचे प्रत्यय घेऊन आपल्याला क्रियापद तयार करून ते वाक्य तयार करता येतं. या ठिकाणी आपल्याला सर्वनाम दिलेले आहे आणि क्रियापद दिलेली आहेत. त्या दोनही सर्वनाम आणि क्रियापदांपैकी एक आपल्याला निवडून पूर्ण वाक्य तयार करायचं आहे. अहम उपविशामी की उपविशामः ह्यापैकी एक निवडायचं झाल्यास अहम हे उत्तम पुरुष एकवचन असल्यामुळे क्रियापदातील सुद्धा उत्तम पुरुष एकवचन मी हे प्रत्यय लागून तयार होतं. त्यामुळे उत्तर आहे अहम उपविशामी. जसं की मी वह मह, दुसऱ्या उदाहरणामध्ये मह लागलेला आहे म्हणजे उत्तम पुरुष बहुवचन, त्यामुळे अहम आवाम वयम, वयम क्रीडामः असं ते वाक्य तयार होणार आहे. म्हणजे आम्ही सगळे खेळत आहोत. वयम भ्रमामः, वयम नमामः, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला मह लागलेलं प्रत्यय क्रियापदाचं वापरायचं आहे. अहम हसामी, मी हसते आहे. त्वम वदसी, या ठिकाणी मध्यम पुरुष एकवचन आलेलं आहे, म्हणजे समोरच्याला आपण विचारतो आहे की त्वम वदसी, तू बोलतो आहेस, त्यामुळे इथे सी साठी आपल्याला त्वम वापरायचं आहे. सी थह थ, ह्यामध्ये मध्यम पुरुषातील बहुवचन आलेलं आहे. सी थह थ, बहुवचनासाठी आपल्याला त्वम युवाम युयम, युयम वापरायचं आहे. युयम क्षिपथ, म्हणजे तुम्ही सगळं फेकत आहात. नृत्यसी, त्वम नृत्यसी, तू नाचते आहेस. तुम्ही दोघे लिहत आहात. युवाम म्हणजे तुम्ही दोघे जण आणि लिखतः, थह हे मध्यम पुरुष द्विवचन आहे. युयम, त्वम युवाम युयम हे बहुवचन आहे मध्यम पुरुषाचं, म्हणून सी थह थ, युयम पठथ, तुम्ही सगळेजण वाचत आहात. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही रोज तयार करून पहा, तुम्हाला नक्कीच तयार करता येतील आणि अतिशय सोपा असा हा भाग आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा. असाच अभ्यास करत राहा, संस्कृत भाषा शिकत राहा. काही अडचण आली तर मला नक्की विचारा. तुमच्या कमेंटद्वारे मला कळू द्या की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला ही समजली की नाही. नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.